नमस्कार, मी तेजश्री. काल आपण श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचा पहिला अध्याय वाचायला सुरुवात केली. त्या पहिल्या अध्यायामध्ये तसं बघायला गेलं तर ओरिजिनल मूळ प्रत किंवा त्याचा एक ग्रंथ आहे, त्याची वेबसाईट पण मला मिळालेली आहे. ती वेबसाईट मी नक्कीच शेअर करेन. त्यातल्या कथेवर आधारित, त्यातल्या वाचनावर आधारित मी ह्या कथा सगळ्या तुम्हाला सादर करत आहे. तर ज्या वेळेला आपण शेवट केला होता की अंबामातेचा आशीर्वाद घेऊन श्री शंकर भट्ट हे पुढच्या प्रवासाला निघाले होते. ठीक आहे, ते इथून आपण थांबलो होतो. त्यानंतर तिचा आशीर्वाद घेऊन थोड्या अंतरावर जेव्हा शंकर भट्ट आले त्यावेळेला ते मरुत्व मैले या गावी येऊन पोहोचले. लंकेतील राम आणि कृष्ण यांच्या संग्रामात जेव्हा लक्ष्मणाला इंद्रजिताची शक्ती लागली होती आणि अवचेतन अवस्थेत म्हणजे बेशुद्धीत श्री लक्ष्मण असताना हनुमंताने संजीवन बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता. लक्ष्मण संजीवन बुटीने सजीव झाल्यानंतर हनुमंत तो पर्वत स्वस्थानी घेऊन जात होता. म्हणजे द्रोणागिरी पर्वत जिथून उचलून आणला हनुमंतांनी त्या ठिकाणी परत नेण्यासाठी हनुमंत चालले होते. तर त्यावेळेला त्याचा एक मोठा तुकडा, त्या द्रोणागिरी पर्वताचा एक मोठा तुकडा हा एका विशिष्ट ठिकाणी पडला आणि त्यामुळे त्याचेच नाव मरुत्वमैल पर्वत असं पडलेलं आहे. आणि हे स्थान अत्यंत रम्य असून तेथे गुहा आणि सिद्धपुरुष गुप्त रूपाने तपस्या करत आहेत असं श्री शंकर भट्ट सांगत आहे. इट इज अ काइंड ऑफ अ मोनोलॉग. So it is a tribal monologue as I am telling you again and again. And सगळ्या गृहेचे दर्शन श्री शंकर भट्टांनी घ्यायला आरंभ केला, कारण त्यांना देवीचा दृष्टांतच तसा होता की तू सरळ जा आणि श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचं दर्शन घे. तर तिथे सिद्धपुरुषांच्या गुप्त रूपाने गुहा होत्या आणि साऱ्या गुहेचं दर्शन घ्यायला त्यांनी आरंभ केला. जसे जसे ते गुहेच्या आत गेले तसं त्यांना एक वाघ शांत बसलेला दिसला आणि मग ते पाहताच त्यांना कापरं भरलं. घाबरले ते, अरे बापरे हा वाघ आहे. आणि एकदम घाबरून त्यांच्या तोंडून अचानकपणे श्रीपाद वल्लभा असं ध्वनी निघाला. म्हणजे आपण जे घाबरून देवाचा धावा करतो तसं त्यांनी धावा केला श्रीपाद महाराजांचा. आणि श्रीपाद महाराजांचा श्रीपाद वल्लभा असा जेव्हा धावा केला त्यावेळेला त्या निर्जन अरण्यात इतका मोठा आरोळी ठोकल्यासारखा त्यांचा आवाज होता. म्हणजे हा आत्ताचा काळ नाही आहे, हा काळ श्रीपाद महाराजांचा समकालीन काळ आहे. त्यामुळे किती अरण्य गडद असू शकतं याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि त्या आवाजाने एक वृद्ध तपस्वी बाहेर आले आणि म्हणाले, अरे बाबा तू धन्य आहेस. तर या अरण्यात श्रीपाद श्री वल्लभ नावाचा प्रतिध्वनी झाला आणि श्री दत्त प्रभूंनी श्रीपाद या नावाने अवतार घेतल्याचे योगी, ज्ञानी, परमहंस लोकांनाच माहीत आहे. फार थोड्या लोकांना अवगत होते की श्रीपाद महाराजांनी जन्म घेतलेला आहे. आणि तू भाग्यवान आहेस आणि तू पुण्यस्थळी, हे पुण्यस्थळच आहे जिथे सिद्ध तपश्चर्या करत बसलेले असतात, ते पुण्यस्थळच आहे. त्यामुळे त्यांनीही सिद्धांनी त्यांना आशीर्वाद दिला की तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील आणि तुला श्रीपाद महाराजांचा, श्रीपाद श्री वल्लभ महाराजांच्या दर्शनाचा लाभ होईल. तर असा आशीर्वादाने आपण पुढे जात असतो. कोण ना कोणीतरी आपल्याला भेटत असतं. या दत्त संप्रदायात म्हणा किंवा कुठल्याही देवाच्या संप्रदायात म्हणा, कोणी ना कोणीतरी आपल्याला भेटतं आणि पुढचा मार्ग दाखवतो. तो एकदम महात्माच असण्याची गरज नसते, साधी व्यक्ती आपल्याला ज्ञान देऊन जाते. त्यामुळे दत्त संप्रदायामध्ये ज्या व्यक्तीला दत्त महाराज काय आहेत हे कळलेत, त्यांना स्वतःचं दत्ततत्व तर अवगत झालेलंच आहे, पण समोरच्याचं पण दत्ततत्व अवगत झालेलं आहे. आणि जसं मी म्हटलेलं आहे की दत्त महाराज हे कधीच साधूच्या वेशात भेटतील सांगता येणार नाही. दत्त महाराज तुम्हाला कोणत्याही वेशात भेटू शकतात. जसं की आपण शंकर बाबांचा वेश घ्या, श्रीपाद महाराजांचा म्हणजे श्रीपाद महाराजांचं त्यांचं व्यक्तिमत्व बघा, म्हणजे वी कॉल इट अ पर्सनॅलिटी. ओके, देन स्वामी समर्थांची पर्सनॅलिटी बघा तुम्ही, किंवा माणिक प्रभूंची पर्सनॅलिटी तुम्ही बघू शकता. टेंबे स्वामी होते ते कसे होते, गजानन महाराज आहेत ते कसे होते. त्याच्यानंतर दत्त संप्रदायातले अजून थोर योगी पुरुष जे आहेत
जसं की नृसिंह सरस्वती महाराज कसे होते, अतिशय गोड होते, फार जीवाचे, माझ्या फार जास्त जवळ नृसिंह सरस्वती महाराज स्वामीच मला वाटतात. आणि त्याच्यानंतर दत्त संप्रदायातले अजून जर तुम्ही बघाल तर चिले महाराज कसे होते. तर व्यक्तिमत्व बघा तुम्ही, कोणीही एकसारखं व्यक्तिमत्व नाही दिसणार तुम्हाला दत्त संप्रदायामध्ये किंवा योगींच्या आणि सिद्धांच्या कोणत्याही संप्रदायामध्ये एकासारखा दुसरा तुम्हाला मिळणारच नाही. कारण ते अवतरितच तत्व तसं झालेलं असतं की दत्त म्हणजे तुम्हाला महात्माच भेटले पाहिजे, त्यांनी भगवा वेशच धारण केलेला पाहिजे असं नाही आहे. दत्त हे जे तत्व आहे त्याच्यात त्यांचं वर्णन असं केलेलं आहे की बालोन्मत्त पिशाच वेशा, बाल स्वरूपात भेटू शकतात, उन्मत्त स्वरूपात भेटू शकतात, पिशाच स्वरूपात पण ते तुम्हाला अनेकदा येऊन समोरून भेटू शकतात आणि तुम्हाला दर्शन देऊन जाऊ शकतात. तर त्यामुळे जर तुमच्याकडे कोणीही भिक्षा मागायला आलं तर त्याला हडतूड नका करू. तुम्हाला नाही द्यायचे, तुम्ही नमस्कार करा, पण 1 रुपया 2 रुपये जे काही असतील ते द्या. त्यांना घरात बसवू नका. असं मी म्हणत नाही आहे की त्यांना घरात बसवा, कारण अलीकडे भोंदूंचा जमाना आहे. तर त्याच्यामुळे सावध राहा आणि मनात आणि चित्तात आणि अंतरंगात हृदयामध्ये दत्ताचं नामस्मरण करत राहा. निश्चितच आपले मार्ग आपल्याला सुटतील. अजून एक गोष्ट मला इथे सांगावीशी अशी वाटते की मला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मला कॉन्टॅक्ट करायचा वेळ आहे दुपारी 4 ते संध्याकाळी 6 या वेळेतच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं असेल तर तसं मार्गदर्शन मी निःशुल्क करते. मला त्याच्यामध्ये काही म्हणजे पैसे कमवण्याचा ध्यास नाही आहे, पण जे काही मार्गदर्शन जितकं मला समज आहे तितकं मार्गदर्शन मी निश्चित करते. हां, मी जर पत्रिका बघायची असेल तर मात्र मी 251 रुपये शुल्क घेते. पण माझं तर असं म्हणणं आहे, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलास. पिंडी ते ब्रह्मांडी आहे, त्यामुळे तत्वमसी म्हणून स्वतःलाच आधी नमस्कार करा आणि मग समोरच्या दत्त तत्वाला नमस्कार करा. आपोआप सगळी तत्व सगळ्या गोष्टी तुम्हाला उलगडत जातील. तुम्ही अडचणीत असाल आणि तुम्हाला काही मार्ग मिळत नसेल तर तुम्ही निश्चित माझी मदत घेऊ शकता. तुम्ही मला 9821219775 या नंबरवर कॉल करा. निश्चितच जसं माझा वेळ असेल तसं मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करेन. तुम्ही मला व्हॉट्सअप करा. इंस्टाग्रामवर मेसेज नका पाठवू तुम्ही मला. व्हॉट्सअप जास्त सोयीस्कर पडतं. धन्यवाद. तर आपण पुन्हा भेटू. आजच्या वेळेला आपण इथेच थांबू आणि पुन्हा नवीन दत्ततत्व आपल्या आत्म्यात रुजवण्यासाठी आणि दत्त नामाचा गजर सगळीकडे होऊ दे अशी माझी इच्छा आहे. त्या इच्छेनेच मी हे सगळं सुरुवात केलेली आहे. पैसा कमवणं हा हेतूच नाही आहे माझा, कारण माझा जॉब आहे आणि मी सधन आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया.